तर तो निवांतपणा माझा 4 महिन्यावरती गेला होता आणि तो व्हिडिओ टाकून सुद्धा 1 महिना होऊन गेला, म्हणजे 5 महिने झाले टोटल हा ब्लाऊज माझ्याकडे होता। आता हा ब्लाऊज मी काल शिवला होता, कारण ब्लाऊजवाल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितलं होतं मला हा ब्लाऊज घालायचा आहे कार्यक्रमाला आणि जर दिला नाही तर तुमचे ब्लाऊज घेऊन जाईल। आता माझा ब्लाऊज कुठलाच दिला होईल हे माहीत नाही, म्हणून म्हटलं चला आपण आपला अगदी म्हणजे आली धमकी समोरून तर तिला गोड मानून स्वीकारावं, गोड मानून घ्यावं आणि त्यांचा ब्लाऊज रेडी करून द्यावा। तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे। कसा शिवलेला आहे ही पाहण्याची आतुरता तुम्हालाही लागली असेल, कारण खूप दिवस झालं माहेर वाशिन म्हणून हा राहिलेला ब्लाऊज आहे आपल्याकडे। तो तयार झाल्यानंतर कसा दिसतोय हे तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल। तर बघा, एल्बोपर्यंत स्लीव्ज आहेत, हाईट खूप आहे मॅडमना या, त्याच्यामुळं जवळजवळ 12 इंचाच्या स्लीव्ज केलेल्या आहेत आणि पुढून हा ब्लाऊज 4 टक्स केलेला आहे। 4 टक्समध्ये सुद्धा पफ खूप सुंदर आलेला आहे। जवळजवळ हा 38 to 20 म्हणजे 38 to 40 साईजचा ब्लाऊज आहे। 4 टक्समध्ये डीप नेक आहे पुढचा 7 इंचाचा आणि असे एल्बो स्लीव्ज आहेत। शोल्डर पण त्यांनी छोटे ठेवलेले आहेत, 2.25 इंचाचे शोल्डर ठेवलेले आहे, 2.25 ते 2.5 इंच असेल आणि पाठीमागून डीप नेक आहे। हा डीप नेक जो आहे तो 11 11.5 इंचाचा आहे ब्लाऊजचा आणि ब्लाऊजची उंची जी आहे ती 15 इंचाची आहे, त्यामुळे तुम्हाला डीप नेक असून सुद्धा अजून ब्लाऊजचा बेल्ट पाठीमागचा जास्त वाटत असेल, पण उंची खूप आहे, क्लायंट हायटेड आहे त्याच्यामुळे मापसुद्धा मोठा आहे। सो हा ब्लाऊज या पद्धतीने मी रेडी केलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।